लाडकी बहीण योजनेसाठी आता ही 8 बँक खाती चालणार नाहीत. 15 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. तुम्ही या बँक खात्यामध्ये आत्ताच बदल करून घ्या. तुमचं आधार कार्ड जर या 8 बँक खात्यांना लिंक असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते. आत्तापर्यंत सरकारनं 7,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत आणि आज आपण काही बँकांची लिस्ट त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या लिस्टनुसार 8 बँका अशा आहेत की ज्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल, जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आधार लिंक केलं असेल. आता बऱ्याचशा महिलांना त्या बँक खात्यात आता पैसे आलेले सुद्धा आहेत. काहींना 1-2 हप्ते आलेत, काहींना सगळे हप्ते आलेत. परंतु या 8 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी ॲक्शन घ्यायची आहे. ताबडतोब त्या ठिकाणी तुम्हाला हे काम करून घ्यावं लागेल. अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते की जे 2100 रुपयांप्रमाणे येणार आहेत. आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलंच तर याच्यामध्ये तब्बल 3,000पर्यंत वाढ होणार आहे. म्हणजे जो हप्ता आपल्याला मिळणार आहे तो तब्बल 3,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे. तर लाडकी बहीण असू द्या किंवा महालक्ष्मी असू द्या, कोणत्याही योजनेचे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर इथून पुढचे हप्ते मिळवण्यासाठी किंवा आत्तापर्यंत जे तुमचे हप्ते यायचे राहिलेत ते हप्ते मिळवण्यासाठी आता ही 8 बँक खाती चालणार नाही आहेत. या 8 बँक खात्यांमध्ये जर तुम्ही आधार लिंक केलं असेल तर ते ताबडतोब बदलून घ्या. 15 नोव्हेंबर ही शेवटची तारीख दिलेली आहे. तोपर्यंत हा अर्जंट बदल, हा तातडीचा बदल महिलांनी करून घ्यायची आहे. त्यासंबंधीच्या अत्यंत तातडीच्या सूचना महिलांना देण्यात आलेल्या आहेत. आता ही 8 बँक खाती नक्की कोणती आहेत हे समजून घेण्यापूर्वी, हे जाणून घेण्यापूर्वी सर्व बहिणींना, ताईंना नम्र विनंती आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत आलेलो आहोत. परंतु तुम्हाला व्हिडिओ आवडता, तुम्ही व्हिडिओ पाहता, परंतु व्हिडिओला लाईक करणं मात्र तुम्ही विसरून जाता. तेव्हा सर्व बहिणींना विनंती आहे की आत्ताच आपण व्हिडिओला लाईक नक्की करावं. व्हिडिओ पाहता पाहता कृपया लाईक करा, कारण लाईक जर तुम्ही केलं नाही तर व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचतच नाही. आणि म्हणून कृपया व्हिडिओला लाईक करा. चला तर तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला आहे असं समजून आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. बघा, सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊ की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बँका त्या ठिकाणी चालतात की ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींनी खाती उघडलेली आहेत. तर बघा, सगळ्यात जास्त खाती SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आणि त्याच्या सहयोगी बँकांमध्ये लाडक्या बहिणींनी खाती उघडलेली आहेत. तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं उघडलेलं आहे. फक्त बँकेचं नाव आपण लिहायचे. कोणत्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे, आधार लिंक आहे, कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सध्या मिळत आहेत, मिळालेले आहेत, ते तुम्ही लगेच कमेंट करून सांगा. तुमच्या बँकेचं नाव सांगा. तर बघा, सर्वात पहिल्यांदा SBI मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया येते. त्याच्यानंतर बँक ऑफ बडोदा आहे. याही बँकेमध्ये बऱ्याचशा बहिणींनी खाती उघडलेली आहेत. नंतर आहे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र. नंतर आहे कॅनरा बँक. कॅनरा बँक याला काही जण कॅनडा बँक असंही म्हणतात. सेंट्रल बँक ऑफ इंडिया याला CBI असंही म्हटलं जातं. इंडियन ओव्हरसीज बँक म्हणजे IOB ही सुद्धा बँक आहे. इंडियन बँक आहे. बघा, बऱ्याच जणांना इंडियन बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फरक कळत नाही. तर SBI वेगळी, ही स्टेट बँक, आणि इंडियन बँक ही वेगळी आहे. पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब अँड सिंध बँक आहे आणि युको बँक आहे. तर या 13 भारतातल्या, महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाच्या बँका आहेत. याच बँकांमध्ये सर्वाधिक महिलांनी, लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आपली बँक खाती उघडलेली आहेत, आपलं आधार लिंक केलेलं आहे. आता या बँकांच्या सोबत अजून एक बँक नव्यानं त्या ठिकाणी महिलांनी याला प्रेफरन्स दिला आहे, ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. याला पोस्ट बँक असंही म्हणतात, पोस्ट ऑफिस बँक. तर या IPPB मध्ये म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत देखील लाखो बहिणींनी खाती उघडली आहेत. आणि त्याचं कारण असं होतं की महिलांचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक होत नव्हतं, आधार सीडिंग होत नव्हतं, DBT इनेबल होत नव्हतं. आणि त्यावरती उपाय म्हणून महिलांनी पोस्ट ऑफिस गाठलं आणि त्या ठिकाणी कागदपत्र वगैरे सादर करून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये स्वतःचं खातं उघडलं. आनंदाची गोष्ट अशी होती की काही दिवसातच या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत या लाडक्या बहिणींचं आधार सीडिंग झालं, आधार लिंकिंग झालं आणि अनेक बहिणींना त्यांच्या पोस्ट ऑफिसच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले दिसले. होय, अनेक बहिणींना हे होऊन गेलं. भारतीय डाक विभागानं हा एक अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. ग्रामीण भागातल्या विशेषतः लाखो बहिणींना याचा फायदा होताना दिसून आला. परंतु आता मात्र 8 बँकांची लिस्ट त्या ठिकाणी आलेली आहे आणि या बँकांमध्ये आता आपल्याला तात्काळ बदल करून घ्यायचा आहे. आता या बँका ज्या आहेत, जर या बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे येण्याची सुतराम शक्यता राहणार नाही.
हे पैसे माघारी सुद्धा जाऊ शकतात आणि तुम्हाला माहिती आहे की एकदा सरकारी पैसा परत गेला की तो पुन्हा परत येईल याची शाश्वती उरत नाही. एकदा परत गेलेला पैसा हा शक्यतो माघारी येत नाही आणि मग आपण कितीही फॉर्म भरा, कितीही खटपटी करा, एकदा गेलेले पैसे परत येत नाहीत. तर चला जाणून घेऊया की आता नक्की आपल्याला काय करायचं आहे, बहिणींना नक्की काय करायचं आहे. तर बघा, समोर तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा कोड दिसत असेल. याला म्हणतात IFSC कोड. होय, हा प्रत्येक ब्रँचला जी काही शाखा असते बँकेची तर त्या शाखेचा तो कोड असतो. तर इथं बघा, मी एक बँक दाखवली SBIकडा, तर त्याचा हा कोड आहे IFSC कोड, ज्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत असेल, लिहिलंय SBIN 0020-297. तर तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तर पहिली अट अशी घातलेली आहे की त्या बँकेला अशा प्रकारे स्वतःचा IFSC कोड असायला हवा. होय, स्वतःचा IFSC कोड त्या ब्रँचचा असायला हवा. आता बऱ्याचशा महिलांनी काय केलंय, पतसंस्थांमध्ये खाती उघडलेली आहेत आणि त्या अजूनही वाट पाहतायत की आम्हाला अजूनही लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत, योजनेचे पैसे आलेले नाहीत. तर अशा सर्व लाडक्या बहिणींना सांगणं आहे की कोणत्याही पतसंस्थेमध्ये, मग ती कोणती असू द्या, आता पतसंस्थेने काय केलंय की कोणत्या तरी एखाद्या सहयोगी बँकेकडून, मग ती ICICI बँक असेल, ॲक्सिस असेल, SBI असेल, अशा वेगवेगळ्या बँकांकडून पैसे देऊन त्या ठिकाणी IFSC कोड मिळवलेले आहेत. हा त्यांचा जो IFSC कोड असतो हा लांबलचक असतो. तर कृपया जर तुम्ही कोणत्याही पतसंस्थेमध्ये तुमचं खातं उघडलेलं असेल आणि ते खातं जर तुम्ही लाडक्या बहिणीला जोडलेलं असेल, त्या ठिकाणी जर आधार लिंकिंग केलं असेल, तर ताबडतोब हे आधार लिंकिंग आपण त्या ठिकाणाहून काढा आणि एखाद्या नॅशनलाइज बँकेला ते जोडा. अन्यथा तुम्हाला आत्तापर्यंत तर पैसे आले नाहीतच, परंतु इथून पुढे जे 2100 रुपये मिळणार आहेत ते सुद्धा मिळणार नाही, किंवा जे 3000 रुपये जी घोषणा केली महाविकास आघाडीनं ते सुद्धा पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. पहिली गोष्ट लक्षात आली की ज्या पतसंस्था आहेत, म्हणजे त्याला आपण क्रेडिट सोसायटी म्हणतो, अजिबात पतसंस्था कोणतीही असू द्या, नागरी असू द्या, किंवा ग्रामीण असू द्या, अर्बन असू द्या, कोणत्याही पतसंस्थेचं खातं चालत नाही. दुसरी गोष्ट, आता बऱ्याचशा त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट बँक आहेत, म्हणजे जिल्हा बँक आहे, जिल्हा सहकारी बँक आहेत. तर जिल्हा सहकारी बँकांना देखील स्वतःचा IFSC कोड आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंत सगळे हप्ते आले असतील, लक्षात घ्या, जर तुम्हाला आत्तापर्यंत त्या बँकेतून सगळे हप्ते आले असतील, सगळे म्हणजे 7,500 रुपये, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, अशा 5 महिन्यांचे मिळून 7,500 आले असतील, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची जी सहकारी बँक आहे ती उत्तमरित्या काम करते आहे आणि तुम्हाला इथून पुढचे हप्ते देखील 100% मिळतील. परंतु जर तुमच्या सहकारी बँकेत तुम्ही खातं उघडल्यानंतर तुम्हाला अगदी पहिलाच हप्ता आला किंवा 2च हप्ते आले, 3च आले, बाकीचे पैसे आले नाही, तर असं जर होत असेल तर 100% त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही तात्काळ तुमचं आधार लिंकिंग तिथून बदलायचं आहे आणि कोणत्याही नॅशनलाइज बँकेला ते जोडायचं आहे. आता अनेक माझ्या बहिणींना कळत नाही की नॅशनलाइज बँक म्हणजे काय. तर बघा, सगळ्यात सोपा मार्ग, तुम्ही पोस्टामध्ये त्या ठिकाणी खातं उघडू शकता. पोस्टामध्ये हा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु त्याहीपेक्षा उत्तम असं राहील की जर तुम्ही, हे बघा, मी तुम्हाला या ठिकाणी लिस्ट दाखवतोय, या लिस्टमध्ये असणाऱ्या बँकेत तुम्ही स्वतःचं खातं उघडा. इथे कोणताही फ्रॉड होत नाही, पैसे 100% येतात. त्याच्यामध्ये पहिली बँक आहे SBI, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. दुसरी आहे बँक ऑफ बडोदा, इथेही तुम्ही खातं उघडा, काळजी करू नका. बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडा. बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक, या 13 पैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे पाठीमागचेही हप्ते जमा होतील आणि पुढे येणारे हप्ते सुद्धा जमा होतील. परंतु लक्षात घ्या, आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची माहिती मी सांगतोय, ही माहिती अजिबात स्किप करू नका. बघा, समोर तुम्हाला मी काही बँकांची नावं देतोय. आता बऱ्याचशा बहिणींनी काही वर्षांपूर्वी इथं खाती उघडली होती आणि अजूनही त्यांची ती खाती चालूच आहेत. परंतु झालंय काय की त्यांच्या त्या खात्यामध्ये आता मोठे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. जसं की जर तुमचं खातं देना बँकेत असेल, आता मी महत्त्वाची लिस्ट वाचून दाखवतोय, 8 बँका आहेत, लक्षपूर्वक पहा. जर इथं खाती असतील, ताबडतोब ती खाती बदलायची आहेत, कोणतीही दिरंगाई न करता, अर्जंट. देना बँक आणि विजया बँक यांचं ऑलरेडी मर्जर झालेलं आहे बँक ऑफ बरोडामध्ये. आणि हे मर्जर झाल्यामुळे झालंय काय, म्हणजे या 2 बँका या बँक ऑफ बरोडामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत, समाईत झाल्यात. आणि आता या बँकांचा जो IFSC कोड होता की जो तुम्ही तुमच्या पासबुकवरती पाहता आणि तुम्ही तीच माहिती लाडकी बहीण योजनेच्या फॉर्ममध्ये सुद्धा भरली आहे, त्या ठिकाणी तुमचं आधार वगैरे लिंक होतं, तर आता या बँका अजिबात चालणार नाहीत. पाठीमागचेही पैसे जरी तुम्हाला मिळालेले असले, इथून पुढचे पैसे मात्र मिळण्याची शाश्वती नाही. तेव्हा देना बँक,
विजया बँक इथं खातं असेल तर ताबडतोब तुम्ही ते बदलायचं आहे. नंतर बघा सिंडिकेट बँक, याही सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण कॅनरा बँकेत झाले तेव्हा सिंडिकेट बँक चालणार नाही. अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेत झाले तेव्हा ही सुद्धा बँक चालणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जर नवीन IFSC कोड घेतला तर मात्र ते चालू शकतं. जुन्या IFSC कोडवरती अजिबात पैसे येणार नाहीत. नंतर बघा ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या 2 बँका देखील अजिबात चालणार नाहीत. यांचं मर्जर पंजाब नॅशनल बँकेत झालेलं आहे. यांचा देखील IFSC कोड बदललेला आहे. नंतर बघा स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पंजाब, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक. अनेक लेडीजने भारतीय महिला बँकेमध्ये खातं उघडलं होतं. तर या ज्या बँका मी सांगितल्या या सगळ्या बँकांचं विलिनीकरण SBI मध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे. अजूनही बऱ्याचशा महिलांनी काय केलंय, फक्त खाती उघडली आहेत आणि विसरून गेलेत. तर ताबडतोब जर तुमचं या स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर किंवा भारतीय महिला बँक याच्यात जर खातं असेल तर ताबडतोब तुम्ही तुमचं आधार सीडिंग बदलून घ्यायचं आहे. किंवा जर आधार सीडिंग तुम्हाला बदलायचं नसेल तर किमान तुम्ही फॉर्म भरताना जो IFSC कोड टाकला तो एकदा चेक करून बघा. जर तो जुनाच कोड असेल तर तुम्हाला अजिबात पैसे मिळणार नाहीत. चुकून जर पैसे आले असतील तर इथून पुढचे हप्ते येण्याची शाश्वती नाही. आणि शेवटची बँक आहे आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक. आंध्र आणि कॉर्पोरेशन या 2 बँकांचं विलिनीकरण हे युनियन बँक ऑफ इंडिया म्हणजे UBI मध्ये झालेलं आहे. तेव्हा याही बँकांमध्ये पैसे येणार नाहीत जर तुम्ही जुना IFSC कोड टाकला असेल तर. मला वाटतं तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती होती. ही माहिती समजली असेल तेव्हा आता ताबडतोब तुम्ही ही पावलं उचला. आत्तापर्यंत तुम्हाला पैसे आले नाही, ठीक आहे, जे झालं ते होऊन गेलं, परंतु इथून पुढे तरी आपण त्या ठिकाणी सावधगिरीने पावलं उचला. तुम्ही कमेंट करून वारंवार सांगत होता की आमचे अमुक हप्ता राहिला, तमुक हप्ता राहिला, हे आलं नाही, ते आलं नाही. तेव्हा आता तुम्हाला मी लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे. तर अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी शेअर केलेली आहे. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त बहिणींना, जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ, नातलगांना व्हिडिओ शेअर करा, कारण अजूनही अनेक बहिणींना जर ही गोष्ट ठाऊक नसेल तर 15 नोव्हेंबर शेवटची तारीख असं सोशल मीडियावरती सांगितलेलं आहे, परंतु कदाचित याच्यामध्ये वाढ होऊ शकते. शेवटच्या तारखेची अजिबात वाट बघू नका. ताबडतोब आपण हा बदल त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. अर्जंट आणि तातडीच्या सूचना आहेत. सर्व बहिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा की तुमचं बँक खातं नक्की कोणतं आहे, कोणत्या बँकेत तुम्हाला पैसे जमा होत आहेत किंवा होणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण त्याशिवाय तुम्हाला महत्त्वाचे अपडेट, सगळे पैसे जर तुम्हाला हवे असतील, इथून पुढचे 5 वर्ष तुम्हाला हप्ते येणार आहेत, जवळपास 20-21 हजार रुपये मिळणार आहेत. एकही हप्ता जर चुकवायचा नसेल तर आत्ताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन दाबा आणि ऑलला क्लिक करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.